चलो चलो थँक्यू गाईज. वेलकम वेलकम. ओके, तुम्हाला वाटलं असेल ही थँक्यू काय बोलते आम्हाला, तो चलो सुरू करते. मग आम्ही इथे भाजी घेतो आहे कारण की आमची प्रिय विद्या हिची बड्डे आहे आज. सो आम्ही सेलिब्रेट करायचा विचार केला. मग चहा पिलं. मग नंतर चला रूमवरती गाजर सोलायचं कार्यक्रम. कोमलनी पूर्ण जे होतं ते ताकद पूर्ण लावलं आणि चालू आहे किसनी किती आहे. आणि हा माझा हा चोंबडापणा आणि ह्याचा डेडिकेशन बघा. एवढं डेडिकेशन केलं तर किती चांगलं जॉब भेटलं असतं हिला. आणि हे सगळं प्रिपरेशन आमचं फालतू क्लिप्स आहेत, लेट्स इग्नोर. अँड चालू केलं फायनली. बघितलं तर काय तूपच संपलं होतं आमच्याकडचं. मग डब्बा घासून काढत होते. पण ठीक आहे, जेवढं इनफ आहे. बाकीचं एक क्लिपच्या नादात किती क्लिप घेतले मी. वा, व्हेरी गुड. माझं शहाणपणा. मी तूप टाकलं आणखी आणि दाखवत होते खाली डब्बा बास आता. मग ड्रायफ्रूट्सचे आम्हाला माहिती पण नव्हतं प्रिपरेशन कसं करायचं, जसं येईल तसं. मग वाव, बघून चांगलं वाटतं आहे. मग नंतर गाजर टाकलं, किसलेलं गाजर सॉरी. मग हे वालं, मग झाकण आणि वेट करत होतं ही. आणि किती वेट करू यार, मी काय करू आता. वेट करत व्हिडिओ काढत बसले मी आणि बघत होते काय होण्याचं मनच नव्हतं याचं. मग फायनली मी दूध ॲड केले 1 तासानंतर. मग त्याला उकळी येत होती बघून मला शांत वाटलं. मग नंतर फालतूचा हे क्लिप आहे, जस्ट इग्नोर इट. मग नंतर फायनली थोडं उशीर नंतर आम्ही साखर ॲड करत होतो कारण मी करून खूप झालं तर मग कोमलला लावलं थोडं करायला. तो पण हात लाव, तुझं पण हात लाव. आय होप चांगलं बनेल त्यासाठी. मग थोडा हलवी. मग आम्हाला बघून थोडं चांगलं वाटलं, यार कलर चेंज होते. आता रेड होते, आता येल्लो होतं, आता रेड होते. मग म्हटलं हां, हे तरी टेस्ट करणं तर इम्पॉर्टंट आहे. आम्ही दरवेळेस असंच करतो काहीतरी बनवायचं असेल तर. मग ही बघितली, टेस्ट केली. वाव, किती चांगलं आहे. हां, तिचा आवाज मी म्यूट केलं आहे कारण मीच बोलते तिच्याबद्दल. 2 वेळा क्लिप लिहायला सगळं कारण. मग नंतर आमचं केकचा चोंबडेपणा. अगं बया काय हे सगळं. केक, मग सजवणूक ह्यांचा, मग पोज. आमची बड्डे गर्ल, ओ ब्युटी क्वीन. मग नंतर हां कसं गिफ्ट नाही या मी फूल घेतलं होतं. मग तिला हां ओपन कर असं मला शहाणपणा गेला. मग नंतर ती केली. मग रिॲक्शनसाठी मी फोन घेऊन उभी होते आणि दाखव शहाणपणा हे खूपच. मग ती दाखवली. मग जो गिफ्ट होता तो वाला पण मी ब्लिंकिट केलं होता. तिला पण सांगितलं हां ओपन करू. मला माहीत नव्हतं एवढं 10 तास लावेल ही उघडायला. पण ठीक आहे, आता काय, आता वेट करण्याच्या शिवाय काही करू शकत नाही. शिवाय तर नाही देऊ शकत कारण वाढदिवस आहे तिचा. मग मला दम पडत नव्हतं ओपन कधी करते. पण ठीक आहे, फायनली केला तिने ओपन. आणि मला पण माहीत नव्हतं काय होतं कारण मी ब्लिंकिट केलं होतं त्याच्यावरती मला म्हणजे आहे थोडं भरोसा. पण बघू. मग फायनली ओपन केलं. आय होप सो तिला आवडलं कारण ही आहे ज्वेलरी पगलू. रिॲक्शन बघा, पोरीचं रिॲक्शन. एवढं घाण कोण देतं. तिला माहिती आहे मी ब्लॉग टाकणार आहे तरी पण. वा, जास्त झालं वाटतं ही क्लिप. हे मीच सांगितलं होतं तिला हां घाल यार, टॅग तर काढायचं. टॅग पण नाही काढलं, तसंच हावरेने घातलं यार. मशी 1 नंबरची. मग आमचं हॅपी बड्डेवाला कार्यक्रम. आम्ही केक बनवलं एवढ्या एफर्ट्सनी. मला वाटलं बाई केक ऑर्डर केलेलंच परवडलं असतं. हे एवढं फालतूपणा, बापरे. पण ठीक आहे, सगळं वर्थ इट होतं हे सगळं हसणं बघून. मग नंतर हे सगळं वाव,
प्रेम बघा, प्रेम प्रेम यांचं फुकून फुकून खाऊ घालतीये. मग मी कसं काय मागं राहू शकते, आले मी डबल आणखी. मग आमचं हे जे काय होतं ते मग चलो ती कसं काय मागं राहू शकते, चलो हम भी करते फॉर्मॅलिटी. खाऊ घातलं तिने पण. मग आमचं चालू होतं, चलो दोघं येत दिसत नाही आहे, चला मग म्हटलं मी समोरचा कॅमेरा ऑन करते, दोघं पण दिसत, दोघांनाही खाऊ घालो, कारण लोकांना वाटलं पाहिजे एकटीलाच खाऊ घालती आहे. मग नंतर दोघांना पण खाऊ घातलं. मी म्हणते मला 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 खाऊ घाल, मला खाऊ रे पण. मग खाऊ घातलं त्यांनी. वा, तोंड बघा तोंड. मग मी तिला रिॲक्शन विचारते, सांग काही तर सांग भाई, सांग. ते म्हणतं नाही नाही सांगायचं मला आता. मग नंतर म्हटली हाय साईड करायचं यार मला. तर म्हटलं हां ठीक आहे भाई कर, आता तू भी क्या याद रखेगी.